शेतकरी बांधवांनो नमस्कार. रब्बी हंगामामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी मक्काची लागवड केलेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहे की आमचा उतार होत नाही. असं तर ज्यावेळेस कधी कधी मक्का 5 ते 6 दिवसातच उतार होतो, 6व्या-7व्या रोजी चांगले मक्का दिसायला लागते. पण सध्या काय होतं मित्रांनो, थंडी जास्त आहे आणि थंडी तापमान कमी असल्यामुळं वनस्पतीमध्ये अन्न निर्मिती आणि हार्मोनचे प्रमाण हे कमी होतात. त्यामुळं जे आहे त्याची जी क्रिया आहे ती मंद होऊन जाते. त्यामुळं काय होतंय, उतार आपल्याला उशिरा का नाही हो पण उतार चांगला होईल. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्यांना मक्का दिले होते आपण त्यांचे जे उतार आहे ते 10व्या-12व्या दिवशी 9 दिवसानंतर जे कोंब वगैरे जे आहे यायला सुरुवात झालेली आहे. बारीक बारीक कोंब दिसत आहे आणि उतार हा दमानं होतोय. आणि ज्यावेळेस टेम्परेचर वाढलेला असतो त्यावेळेस काय होतं, उतार हा 6 ते 7 दिवसातच होत असतो. त्यामुळे हिवाळ्यात जे आहे या वातावरणामुळे, थंड हवामानामुळे हे मक्काचा उतार हा उशीर होतोय. हे शेतकऱ्यांना माहीत असणे गरजेचं आहे. धन्यवाद.